कसं काय यायला तुमच्या दोघी बहिणी? कविता, हे असं कसं बोलायलीस तू? हे त्यांचं घर आहे, त्यांच्या घरी यायला येतात त्या. नाही नाही हो, माझा तसा म्हणण्याचा अर्थ नव्हता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मला पण जायचं होतं ना माझ्या माहेराला. मग आता दोन्ही ताई घरी आल्यावर मी कशी जाऊ? मला जायला जमणार नाही ना. कविता, दर 2-3 महिन्याला तू जात राहतीस तुझ्या माहेराला. माझ्या दोघी बहिणी 2 वर्षानंतर यायल्यात इथं. हे बघ कविता, आईबाबाच्या नंतर पहिल्यांदा यायल्यात घरी दोघी पण. तर दोघींची पण तू बराबर सोय घे. मी 2 दिवसानं येतो ऑफिसचं सगळं काम करून. बरं चल, मी ठेवतो, माझी एक मीटिंग आहे, नंतर कॉल करतो तुला. ठीक आहे. दोघी नंदा घरी यायला का, ते बी सोबतच एवढ्या गर्मीमध्ये, आणि ते पण 15 दिवसासाठी. माझ्या नवऱ्याला पण आपल्या बहिणीचं तेवढं पडते, आपल्या बायकोची काही काळजी नाही. अरे एवढ्या गर्मीमध्ये 15 दिवस कोण स्वयंपाक करणार? बापरे, आल्या वाटतं. नमस्कार. नमस्कार वहिनी. वहिनी आमचीच वाट बघू लागली, कारण आई आमच्यासाठी दरवाजा उघडा ठेवायची, तसा तुम्ही पण ठेवला ना. पहिलेच दरवाजा उघडा होता. नमस्ते ताई, आल्या का तुम्ही दोघी? ते दरवाजा तर मी याच्यासाठी उघडा ठेवला होता, ते भाजीवाला आला होता, आता मी भाजी घेतली. मला आठवणच राहिली नाही बंद करायची. बरं काही होत नाही. मग वहिनी कशा आहात तुम्ही? दादा कुठे आहे वहिनी? ताई, तुमचे भाऊ तर ऑफिसच्या कामासाठी 2 दिवसासाठी बाहेर गेले, तर ते 2 दिवसानंतर येणार आहेत. किती मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन आल्या आता. मला तर वाटायले 15 दिवसासाठी नाही तर 1 महिन्यासाठी राहायला आल्यात काय की. ताई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी थंड काहीतरी घेऊन येते. वहिनी माझ्यासाठी थंड नका आणू, माझा गळा दुखायलाय. माझ्यासाठी चहा करा, अद्रक मिरे टाकून. वहिनी काही दिवसापासून ताईची तब्येत बराबर नाही, सर्दी झाली ताईला. हो ना वहिनी, मला तुम्ही चहाच बनवा. तुम्ही राधिकासाठी काहीतरी थंड घेऊन या. अहो ताई, थंडच पिलं असतं ना, एवढ्या गर्मीमध्ये चहा कोण पिते? आता एवढी गर्मी व्हायली, त्यामुळे मी आधीच बाजारामधून थंड घेऊन आले होते. माहेरात आल्या नाही आल्या की लगेच यायचे नखरे सुरू होतात. एखाद्या महाराणी सारखी ऑर्डर द्यायला. ग राधिका, हे 2 वर्षामध्ये घर किती बदलल्यासारखं वाटायलंय. वहिनी, आम्ही पूर्ण 2 वर्षानंतर आमच्या माहेरात आलो. पूर्ण 15 दिवस राहणार या वेळेला आम्ही. तुम्हाला माहित आहे का वहिनी, दर उन्हाळ्यामध्ये आमच्या नंदा येतात तिथं. मग आम्हाला घराच्या बाहेर निघताच येत नाही. मग आता नंदा जर घरी आल्या तर त्याला सोडून आम्हाला इथं यावं वाटत नाही ना आमच्या माहेरामध्ये. बरोबर आहे ग राधा, असं लेकी बाळीला नाही पण म्हणता येत नाही ना. असं का? पण बरं झालं ना तुम्ही आल्या ते इथं. आता मलाच बघा, आता तुम्ही इथं आल्या तर तुमचे भाऊ मला म्हणले की जाऊ नको माहेराला. आता तुमच्यामुळे मी पण माझ्या माहेराला गेले नाही. माझ्या भावानं मला 10 वेळेस तरी फोन केले असतील ये म्हणून. येऊ पण लागला मला घ्यायला, पण मी नको म्हणलं त्याला. माझ्या पण नंदा येणार आहेत म्हटलं. आणि वहिनी, या भिंतीवर तर माझ्या आईबाबाचा फोटो लावला होता की. अहो ताई, त्याची ना फ्रेम खराब झाली होती. मग ते हॉलमध्ये चांगलं वाटाना गेलतं, आणि मला हॉलला चांगला लुक द्यायचा होता. त्यामुळे मी त्या फोटोला काढून टाकलं, तिथं मग कलर मारला. आता बघा भिंत किती छान वाटायली ते. वहिनी, फ्रेम तर आजकाल नवीन लावता येते, फोटोचं काय जुनं असते. अहो ताई, ते फोटो लय जुना होता, त्याची फ्रेमही भेटना गेलती काही नाही. त्याच्यामुळे लुक खराब होऊ लागला हॉलचा. बघा ना तुम्हीच, पूर्ण फर्निचर मी नवीन लावले, तेवढी जुनी फोटो चांगली वाटना गेलती या भिंतीवर. त्यामुळे त्याला काढून स्टोअर मध्ये नेऊन ठेवले. वहिनी, आई बाबाच्या फोटोमुळे बी घर खराब वाटते का? जर तुम्हाला एका फोटोमुळे तुमचं घर एवढं घाण वाटू लागलं तर मला दिला असता फोटो, मी लावला असता माझ्या घरामध्ये. बस झालं राधिका. कामून ताई, कामून बस. वहिनी, ती फोटो मला द्या, मी घेऊन जाते माझ्या घरी. राधिका शांत व्हाय, दादा नाही घरी. दादाच्या माघाऱ्या असं वहिनी सोबत भांडण करू नको. दादा काय विचार करेल. वहिनी, तुम्ही पाणी घेऊन या. ताई, आपल्या आई बाबाची एकतर फोटो होती, ती पण काढून टाकली. राधिका, तुला कळू दे, जर दादा राहिला असता तर गोष्ट वेगळी होती. दादाच्या माघाऱ्या वहिनीला असं बोलू नको. ताई, तू तर पहिलेपासूनच अशी आहेस. तू बोल, नाही तर नको बोलू, पण मला बोलू देत जाय. वहिनी असतील तर आपल्या जागेवर असतील, आपल्या आई वडिलांचं घर आहे हे. राधिका, तुला तर माहीतच आहे ना यांचा कसा व्यवहार आहे ते. याच्यामुळे मला वाटायले की 2 वर्षानंतर आपण आपल्या माहेरात आलो तर विनाकारण भांडणं होऊ नये घरामध्ये. दादा पण काय विचार कराल आपल्याबद्दल. पाणी घ्या ताई. छोट्या ताई, तुमच्यासाठी मी थंड घेऊन येते, पण ताई तुमच्या चहासाठी थोडासा वेळ लागेल. अहो ताई, गरमीची एवढी आहे की काय सांगू तुम्हाला. आणि किचनचा तर पंखा सुद्धा खराब झालाय. आता सांगा कोणाला सांगू. तुमच्या भावाला किती वेळेस तरी बोलले असेल ते बराबर करा म्हणून, पण ते लक्ष देईना झाले. तर
आता किचन मध्ये एवढी गरमी आहे, पण स्वयंपाक तर करावंच लागेल ना. आता तुम्ही आलात तर एक कप चहा सुद्धा तुम्ही बनवू शकणार नाही, एवढी गरमी आहे किचन मध्ये. तरी पण मी बनवत आहे तुमच्यासाठी चहा. प्रत्येक वेळी तर मी माहेराला जाते, त्यामुळं गरमीचं तेवढं काही वाटतच नाही. पण या वेळेला काय करू, आता तुम्ही आल्या त्याच्यामुळे तुमच्या भावानं मला जाऊ दिलं नाही. महाराण्याचे नखरे, कोणाला चहा पाहिजे तर कोणाला थंड. ऐक राधिका, मी वहिनीकडे जाते किचन मध्ये, थोडी हेल्प होते त्यांना पण. हा हा, तूच जा, तूच कर चापलुसी त्यांची. असं काय केलं त्यांनी आतापर्यंत, नुसतं पाणी तर दिले. जाय चहा बनवून घे स्वतःसाठी, तोपर्यंत मी घर फिरून बघते. ही ताई पण ना पहिलेपासूनच अशी आहे, एक शब्द नाही बोलू शकत वहिनीला. आणि वहिनीला तर थोडंसं पण काही वाटत नाही. आई काय सांगू तुला, 2 वर्षापासून आल्या नव्हत्या ना दोघी पण. किती सुकून होता, शांतता होती घरामध्ये. दोघी येऊन पडल्यात माझ्या छातीवर. काय करू मी, धक्के पण तर नाही मारू शकत. आई, मी तर माहेराला पण येऊ शकले नाही यावेळेला. आई, माझी किती इच्छा आहे तिथे यावं म्हणून. काही होत नाही कविता, एवढा राग करू नको. ये ना तू. त्या किती दिवस राहणार आता, 10-12 दिवस राहत आता. करून घे बाई तेवढं, मग नंतर ये. आई, कसं बोलायलीस तू, माझी आई आहेस का यांची? अरे आई, माझ्या किचनचा पंखा सुद्धा खराब झालाय, कसा स्वयंपाक करू एवढ्या गर्मीमध्ये यांच्यासाठी? तुला तर माहितच आहे की माझी लहानी नंद किती खराब आहे ते. आल्या आल्या घरामध्ये ऑर्डर द्यायला सुटली माझ्यावर. आताच माझं भांडण होत होतं तिच्या सोबत. कविता, एक गोष्ट ऐक माझी. आता तुझे सासू सासरे राहिले नाहीत, तर आता सगळी जिम्मेदारी तुझी आणि जावई बापूची आहे. आणि तू पण तर सांगतेस ना की जावई बापू 2 दिवसानंतर येणार होतं घरी म्हणून. तर तुझ्या नंदाई सोबत तू असं करू नको बाई. तू हे तर विचार कर बाई, त्यांचे आई वडील नाहीत तर तुमच्याकडून किती अपेक्षा असतील त्यांच्या. आणि नेहमी येत पण नाहीत ना त्या. तर मग एवढा राग करू नको कविता, समजदारीनं काम कर बाई. आणि राहिली गोष्ट तुझ्या लहान्या नंदची, तर मला पण माहित आहे बाई किती रागीट स्वभावाची आहे ती. तू न तिच्यावर लक्षच देऊ नको. तुझी मोठी नंद किती चांगली आहे, तू तिलाच व्यवस्थित बोल बाई. बस झालं आई, बस झालं. तू तर राहूच दे आता, मी स्वतःच बघून घेईल मला कोणाला चांगलं बोलायचं आणि कोणाला नाही. ती तुझ्या इथं तर कामवाली बाई आहे ना आई, त्याच्यामुळे तुला एवढं बोलणं यायलंय. वहिनीला काम करायला किचन मध्ये. माझ्या तर किचन मध्ये पंखा सुद्धा खराब झालाय. मी कशी करू काम एवढ्या गर्मीमध्ये या दोघीसाठी? मी काय घरची यांच्या मोल करीन नाही, काही नाही. तू ना आई मला फोनच करत जाऊ नको. तू बस एसी लावून घरामध्ये, आणि मी या गर्मीमध्ये माझ्या नंदाईची कामवाली बाई म्हणून काम करते. अरे यांचा फोन. हॅलो कविता, राधिका आणि सोनल दोघी पण घरी आल्या का? हो आल्यात ना तुमच्या दोघी पण बहिणी. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आता एवढी गरमी व्हायली आणि किचनचा पंखा बंद, त्याला तुम्ही दुरुस्त पण केलं नाही. किती दिवसापासून तुम्हाला म्हणायले पंखा बराबर करा म्हणून, तुम्ही काय बराबर केला नाही. आता तुम्ही मला सांगा स्वयंपाक कसा करू एवढ्या गर्मीमध्ये मी? कविता, बस 2 दिवसाची गोष्ट आहे, मी आल्यावर बराबर करतो. आणि तुम्हाला माहित आहे का, तुमची लहानी बहीण आलं की माझ्यावर भडकली. अरे मी त्यांना एवढ्या प्रेमाने बसायला सांगितलं, पाणी दिलं, थंड विचारलं, आणि तुमच्या मोठ्या ताईचे तर लयच नखरे सुरू झाले. मला थंडच नको, मला चहाच पाहिजे, त्याच्यात अद्रकच पाहिजे, मला सर्दीच झाली. आणि तुमची लहानी बहीण तिने तर आल्या आल्या माझ्यासोबत भांडणं सुरू केले. आता तुम्ही मला सांगा, आई बाबाची जी फोटो होती ती किती पुराणी झाली होती, फ्रेम किती खराब झाली होती त्याची, त्यामुळे ती काढून ठेवली होती मी स्टोर रूम मध्ये. त्याच्यामुळे तुमच्या दोघी बहिणीने माझ्यासोबत एवढे भांडणं केले, खूप जास्त. तुम्ही काही पण करावं, लवकर या घरी. 2 वर्षानंतर आल्या आता तुमच्या दोन्ही बहिणी, तरी पण माझ्यासोबत भांडणं करायला. आता कविता, तू काही काळजी करू नको, येतो 2 दिवसामध्ये मी. आणि तू एक काम कर, स्वयंपाक ना घरी करू नको, बाहेरून ऑर्डर कर. बस तू आरामामध्ये राह आणि भांडणं बिडणं करू नका. अगं काही एका दिवसाची गोष्ट नाही, काही नाही. तुमच्या बहिणी 15 दिवसासाठी राहायला आल्या आता इथं. 15 दिवस का बाहेरूनच जेवण ऑर्डर करायचं की काय? हे बघा, आज तर मी ऑर्डर करायले बाहेरून, पण तुम्ही घरी आल्यावर त्याला सांगा अर्धे काम करायला. हो हो ठीक आहे. आता ते राहिल्यात म्हणल्यावर त्याला कामं तर करावंच लागतील. आता तरी बरं आहे ना, आल्यावर बोलतो मी त्यांच्यासोबत. बरं ठीक आहे. बस हे एक तर आहेत की माझं ऐकतात, नाहीतर माझी आई पण समजून घेत नाही मला. आता पटकन मोठ्या ताईला चहा करून देते आणि नंतर मस्त मी माझ्या रूम मध्ये जाऊन एसी चालू करून आराम करते. आली का ताई तू? तुला माहित आहे का, मी स्टोर रूम मध्ये जाऊन बघून आले, तिथं पण नाही आपल्या आई बाबाची फोटो. मला तर असं वाटतंय की वहिनी खोटं बोलायला. आता त्यांनी कचऱ्यामध्ये फोटो टाकली वाटायले आई बाबाची. ताई ताई तुला काय झालं ताई? ताई
अगं ताई, ताई तुला आई बाबाची आठवण यायली ना? आज कळते राधिका, आई बाबाची जागा कोणी नाही घेऊ शकत. आई बाबाशिवाय या घरामध्ये आपलं आहे असं काहीच वाटना झालंय. ताई, दोघी बहिणीमध्ये गोष्टी व्हायल्यात का? ताई चहा घ्या. आज तर असं वाटायले की रोजच्या पेक्षा जास्त गरमी आहे काय की आज. माझी तर या गरमीने लयच वाट लावली. लय मेहनतीनं बनवून आणला ही चहा. आता एक काम करा ताई, लवकर चहा प्या आणि जेवण करून घ्या. का तर काम लगेच निपटून जाईल आणि मला आराम करायला वेळ भेटेल. तुम्हाला माहित आहे का, तुमच्यासाठी स्पेशल मी 2000चं ऑर्डर दिले जेवणाचं. आणि संध्याकाळच्याला सुद्धा बाहेरूनच ऑर्डर करणार. वहिनी, तुम्ही बाहेरून जेवण मागवलं? हा ताई, अजून काय, घरात एवढी गरमी आहे. मी तर तुम्हाला सांगितलं होतं ना किचनचा पंखा खराब झालाय म्हणून. तुम्ही सांगा कसं जेवण बनवलं असतं मी सगळेच. त्यामुळे बाहेरून ऑर्डर केलं मी जेवण. ते मी याच्यामुळे बोलत होते वहिनी, आम्ही कांदा लसूण खात नाही ना. काय? पण मी तर बाहेरून ऑर्डर दिलं, पण आता तेवढा स्वयंपाक वेस्ट जाणार. पॅक झाल्याच्या नंतर वापस थोडी न होते. का म्हणू वहिनी, तुम्ही काय घरात नवीन नाही काय नाही? जे की तुम्हाला माहित नसायला का? तुम्हाला माहित नाही की काय आम्ही कांदा लसूण खात नाही म्हणून? खात तर दादा पण नव्हता, पण आता खायला तर आम्ही काय करावं त्याच्यामध्ये? पण आमच्या घरामध्ये कोणी कांदा लसूण खात नाही, तुम्हाला तर माहित आहे ना. हा मला लक्षात नव्हतं. अरे लक्षात राहिलं असतं का मी एवढे पैसे वेस्ट केले असते? जेवण ऑर्डर केलं असतं का बाहेरून? वहिनी, नंदा तर आम्हाला पण आहेत, पण जेव्हा आमच्या नंदा घरी येतात ना, आम्ही त्यांच्या आवडीचं जेवण बनवतो. आमच्या का किचन मध्ये पंखे लावलेले नसतात. आमच्या इथे बी गरमी होते. वहिनी, राधिकाच्या बोलण्याचा असा अर्थ आहे की तुमच्या हाताचा स्वयंपाक खाऊन लय दिवस झाले, तर बाहेरून मागवायची काय गरज होती? आपण सगळेजणी मिळून घरीच जेवण बनवलं असतं. ताई, मी खरं बोलते हो, मला आठवणच राहिली नव्हती. माझ्या लक्षातच नाही आलं की तुम्ही कांदा लसूण खात नाही ते. नाहीतर मी काऊन मागवलं असतं? ताई, मला पण घरामध्ये 100 कामं असतात. विसरले असेल मी. नाही आठवण राहिली मला तुम्ही कांदा लसूण खात नाही ते. आता सांगा की आता काय करायचंय ते? डाळ भात बनवा. भाताला तर जास्त वेळ लागत नाही ना. डाळ भात बनवा. ताई, त्या पंखेवाल्याला फोन केला होता तुमच्या भावानं, ते येणार आहे म्हणा. पंखा नीट झाला की मी डाळ भात बनवते. मी एक काम करते, तांदूळ टाकते शिजायला. तुम्ही भातासंग दही खा. डाळ मी रात्रीला बनवते. दही भात? दही भात कोण खाते? हो वहिनी, हे बरोबर आहे. तुम्ही ना भात टाका शिजायला, आम्ही दही सोबत खातो. बघितलं ना ताई, बघितलंस ना तू किती घाण व्यवहार करतात आपल्या सोबत त्या. राधिका, आपण 2 दिवस राहूता, नंतर जाऊता निघून. एकदा दादा घरी आला की त्याला भेटूता आणि मग निघून जाऊता. अगं काय करावं इथं 15 दिवस राहून? कामून ताई, कामून जायचं आपण इथून? हे का घर आपलं नाही का? आपल्या आई वडिलांचं घर आहे हे. आपला जन्म झाला या घरामध्ये, आपलं सगळं लहानपण गेलं या घरामध्ये. आता हे अशा वागायल्यात म्हणून निघून जायचं का आपण इथून? हा कधी केली होती आई बाबाची आपल्या सेवा? तरी पण हे यांचं सगळं आहे ना. राहतात ना आरामामध्ये. आपण 2 वर्षापासून आलो नव्हतो इथं. एकदा तरी फोन करून म्हणल्या का या म्हणून? आता का 15 दिवस पण आपण आपल्या घरी राहू शकत नाही का? यांचं तर म्हणणंच आहे की आपण इथे येऊ नये म्हणून. ताई, तुला मी सांगायले बघ, 15 दिवस पूर्ण झाल्याशिवाय इथून जायचं नाही. आपण स्वतः स्वयंपाक करून खाऊता. यांच्याकडून काही बनवून घ्यायचं नाही. आपलं घर आहे ताई. मी तर 15 दिवस पूर्ण थांबणार. तुला कळणं काऊन झाले ग राधिका? वहिनी दादाचे कान भरतीला. ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले तर परत त्याचं डोकं खराब व्हायचं होय, आणि विनाकारण यांच्या दोघांमध्ये भांडणं होतील. तुला असं वाटायले का दादामध्ये आणि वहिनीमध्ये आपल्यामुळे भांडणं व्हावं म्हणून? 2 वर्ष पण झाले ना आपण आलो ना इथं. आपल्या घरामध्ये पण काही कमी नाही ना. आता याच्यानंतरही नाही आलं तर काय होणार आहे? आता 1 दिवस तर राहिलो ना आपण. बघितलं ना, मन भरलं ना. चल ग राधिका आता. ताई, हे तर यांना कळायला पाहिजे ना की 2 वर्षापासून इथं आपण आलो नाही ते, तरी पण भांडणं करायलेत हे. काही भांडणं करत असतील तर करू दे, मला नाही फरक पडत. ताई, सोड ना हे. एक काम करू ता, आपण ना काकूच्या इथे जाऊन येऊता. ताई, काकूचं आपल्या आईचं किती जमायचं ना. आपल्या तर घरामध्ये आई बाबाची कोणती निशाणी नाही ठेवली, नाव पण काढत नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे काकूजवळ आपल्या आईबद्दल खूप काही गोष्टी असतील. ताई चल काकूजवळ जाऊता आणि त्यांच्याकडे जे पुराणा अल्बम आहे ना त्याच्यामध्ये फोटो बघूता. ताई, बनवून ठेवला तुमचा भात आणि दही फ्रीज मध्ये आहे. आता तुम्ही स्वतः घेऊन खा. आता एवढी गरमी आहे, मी काय वाढून देणार नाही. तुम्हाला जेवढं खायचंय टाकून खा. मी तर गरमीने नुसती भिजून गेले. कपडे बदलाव लागतील मला, एवढी गरमी आहे किचन मध्ये. आणि तुम्ही दोघी बहिणी इथे एसीची हवा घ्यायला थंडी थंडी. खरंच बाई, माहेरातली गोष्टच वेगळी राहते. मी पण माझ्या माहेराला जाते ना, अशीच हवा घेते थंडी थंडी. पण काय करू, या वेळेला मला माझ्या माहेराला जायला जमणारच नाही.
गरमी पण तर बघा ना ताई किती व्हायली ते. मस्त एसी पुढे बसले आता. बघा झाले नाटक यांची सुरू. ताई खरंच विश्वास बसत नाही की ह्या त्याच वहिनी आहेत ज्यांना आपण एवढ्या आवडीनं प्रेमानं पसंत करून आणलं होतं. राधिका तू स्वतःचा दिमाग एवढा खराब करून घेत जाऊ नको. तू जास्त अपेक्षा ठेवतीस ना याच्यामुळे तुला लय वाईट वाटते. ताई चल जेवण करून जाऊ ता काकूच्या इथं. हा चल राधिका. वहिनी वहिनी झोपल्या का? वहिनी रात्रीचे 9 वाजले तर. ताई रात्रीचे 9 वाजले तर तुम्ही उठवलं पण नाही. आता एवढ्या रात्री स्वयंपाक कोण करणार? लागला होता माझा डोळा. उठवला असतं तर काय झालं असतं तुमचं? आणि एक तुमची नखरी कांदा लसूण खात नाही ती. आता तुम्हीच मला सांगा आता 9ला स्वयंपाकाला लागले तर किती वाजतील मला स्वयंपाकाला? एक तर एवढी गरमी. अरे सांगायचं तर होतं तुम्हाला. मला एकदा उठवलं असतं मी बनवला असता स्वयंपाक. वहिनी एकदा बाहेर तर चला. हा ताई मला सगळं कळतंय. आता तुम्हाला भूक लागली असेल ना म्हणून उठवलं तुम्ही मला. जाते किचन मध्ये करते स्वयंपाक. वहिनी डोकं दुखू लागलं तुमचं आता बरं वाटतंय का? हा जे सकाळपासून दुखू लागलं ना ते आता बरं वाटू लागलं. आता पुन्हा दुखते वाटायले. अरे माझ्या डोक्याचं टेन्शन घेणं सोडा. चला बसा बनवते स्वयंपाक. चला की आता या वहिनी जेवण करायला बसा की. काय विचार करायला वहिनी? बसा की. आज नंदच्या हाताचं जेवण करा. ताई तुम्ही कशाला बनवलं? मी बनवलं असतं की. वहिनी आम्हाला पण माहित आहे जेव्हा ननंद येते ना माहेरामध्ये राहायला तेव्हा काम वाढते. वहिनी आम्ही ना तुमच्यावर वजन नाही बनणार. तुमच्या सोबत मिळून सगळे घरातले काम करणार. पण राहणार 15 दिवस. पण ताई तुम्ही एवढं सगळं जेवण का बनवलं? किचनचा तर पंखा पण खराब झालाय. तुम्हाला गरमी नाही झाली का ताई? काहीतरी साधं सुद्धा भात वरण बनवला असता. वहिनी आम्ही आमच्यासाठी बिना लसणाची कांद्याची डाळ बनवली आणि भात बनवला. हे तर आज आम्ही तुमच्यासाठी बनवलं आमच्या हाताने आमच्या वहिनीसाठी. आणि राहिली वहिनी गोष्ट गरमीची ते तर आम्हाला सवय आहे. काम तर आम्ही सासर घरी पण करतो आणि गरमीमध्ये सुद्धा करतो. आज आम्ही आमच्या वहिनीसाठी बनवलं तर त्यात मोठी गोष्ट कोणती आहे? आणि हा वहिनी आम्ही दोघी आहोत आणि तुम्ही एकट्या. आम्हाला तर माहित आहे वहिनी आम्हाला पण 3 नंदा आहेत आणि नंदा घरी आल्या की काम लय वाढतात घरातले. मला पण असंच वाटते त्यावेळेला की माझी मदत करावी कोणीतरी. बरं हे सगळं सोडा. 9 वाजलेत रात्रीचे. जेवण करा आणि जेवण करून सांगा की तुमच्या नंदाईनं तुमच्यासाठी जेवण कसं बनवलं. ताई असं थोडी ना चांगलं वाटतंय. वहिनी बसून खाणार आणि नंदा काम करणार. नाही ताई तुम्ही बसा मी तुमच्यासाठी वाढून आणते. पहिले तुम्ही खा. वहिनी आम्हाला बस एवढं वाटतं की तुम्ही खुश राहा. आम्ही सगळे कामं करू लागतो पण तुम्ही आमच्या संग असा व्यवहार करत जाऊ नका जसं की या घरचे आम्ही नाहीच. आई बाबा गेल्याच्या नंतर आम्हाला खूप आठवण येऊ लागली इकडची. पण 2 वर्षापासून वेळच नाही भेटला घरातून बाहेर पडण्यासाठी. पण यावेळेस खूप अवघड मनाला तयार करून वहिनी आणि दादाकडे जाऊन वेळ घालवावा म्हणून. आणि हा वहिनी सॉरी. आणि आई बाबाच्या फोटोसाठी खूप रागात बोलले तुम्हाला. पण वहिनी खरंच खूप वाईट वाटलं. त्यांची एकच तर निशाणी होती या घरामध्ये. बस याच्यामुळेच तुम्हाला विचारलं होतं. ताई ताई मला माफ करा ताई. वहिनी तुम्ही अशा नाराज होऊ नका प्लीज. जर दादा आला आणि त्यांनी असं बघितलं तर त्याला काय वाटेल की मी तुमच्यासोबत भांडण केले. तसं पण दादाला असं वाटते की मी तुमच्यासोबत कधी खुशच राहत नाही. तुमच्यासोबत मी नेहमी भांडणच करत राहते. आणि हा वहिनी राधिकाच्या एवढ्या गोष्टी मनावर घेत जाऊ नका. ती नेहमी आई बाबाची लाडाची लेक राहिली त्यामुळे तिला लय लवकर राग येते. पण ती तुम्हाला लय जीव लावते. तुम्हाला काही बोलायचं असेल ना वहिनी तर मला बोलत जा. ताई मला माफ करा. मी तुमच्यासोबत खरंच खूप वाईट वागले.